आहे किंवा आपण साजरा करणार आहोत त्यांचे आमचे सरचिटणीस आमचे अध्यक्ष आणि तुमच्यासमोर ठेवलेलंच आहे सगळं डिटेल. दरवर्षीप्रमाणे 36वा कलाकार महोत्सव अगदी जोमाने आम्ही साजरा करण्यासाठी आमचे सर्व कार्यकर्ते सज्ज आहेत. तुम्ही पाहतच असाल बाहेर सगळी जी कामं चालू आहेत त्या दृष्टीने जी अंतिम टप्प्यातली कामं असतात म्हणजे आता चेस्ट नंबर देणं किंवा कोड नंबर देणं हे तर ती कामं चाललेली आहे. ग्राउंडचं सुद्धा काम सगळं चाललेलं आहे. 6 दिवसाचा असा भरगच्च कार्यक्रम यावेळी आपण दरवर्षीप्रमाणे योजलेला आहे. नवीन स्पर्धा ज्या सांगितल्या सेपॅक टॅक्रो आणि आर्म रेसलिंग या स्पर्धा लाठीकाठी याचा उल्लेख केला. पारंपरिक खेळ आहेत परंतु आता ते परत पुन्हा समाजामध्ये रुजू होत चालले त्यामुळे त्यांना आम्हाला चांगला प्रतिसाद सांघिक क्रीडा स्पर्धांना जास्तीत जास्त प्रतिसाद मिळाला. म्हणजे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे विभागीय कलाक्रीडा महोत्सव जे वसई विरार महानगरपालिकेतर्फे 3 ठिकाणी भरवले जातात. विरार, नालासोपारा आणि नवरा या 3 विभागात भरवले जातात. ते यावर्षी त्यांनी इलेक्शन च्या कारणासह त्यांनी ते भरवले गेलेत नाहीये. त्यामुळे जो कोर्स आमच्याकडे वाढला तो त्याचं कारण ते आहे. महानगरपालिकेचं सहकार्य आम्हाला सगळं आहे. फक्त आर्थिक सहकार्य ते देऊ शकले नाही. त्यांनी आम्हाला कारण फक्त ते इलेक्शन आहे आचारसंहिता लागलेली असेल आणि थोडंसं आर्थिक म्हणजे आम्हाला ऑफिशियली त्यांनी काही डिक्लेअर नाही केलं परंतु त्यांनी आम्हाला आर्थिक सहकार्य जे गेले 11 वर्ष देत होती महानगरपालिका ते आम्हाला यावर्षी त्यांनी दिलेलं नाही आहे. परंतु आपल्याकडे असे क्रीडाप्रेमी आहेत. आपल्या वसई तालुक्यात बरेचसे व्यवसाय जे आहेत ते क्रीडाप्रेमी सुद्धा आहेत. तर त्यांच्याकडून त्यांना आम्ही प्रत्यक्ष अप्रोच दिला आणि या कला क्रीडासाठी आम्ही त्यांच्याकडे अनुदान मागितले. बऱ्याच जणांना आम्ही त्यांचा जो फंड असतो CRS फंड असतो त्याच्यासाठी आम्ही त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे. त्यांच्या काही कंपन्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. असं करून आम्ही खर्चाचं नियोजन करायचा प्रयत्न केलेला आहे. कला क्रीडा महोत्सव हा तेवढ्याच जोमात होणार आहे जो गेले 35 वर्ष होत होतं. आमचे कार्यकर्ते तेवढेच तयारीनिशी आजही आहे. बाकी सगळे जे कार्यक्रम असणार आहेत ते तुम्हाला कार्यक्रम पत्रिका दिलेली आहे आणि मी प्रेस नोट दिलेली आहे. त्याच्यामध्ये आमंत्रण पत्रिका दिली त्यामध्ये रोज जे कार्यक्रम असणार आहेत त्या कार्यक्रमाची सुद्धा माहिती दिलेली आहे. तुम्हाला आणखी काही तुम्हाला त्याविषयी मूळ गोष्टी म्हणजे आता ते काल संध्याकाळमुळे पत्रिकेत नाही झाले. खेळाडूंचा अजून फिक्स नाही झालेला आहे. आमचा प्रयत्न चालू आहे कुठला चांगला क्रिकेटर म्हणजे प्रयत्न म्हणजे काय पण नाव कन्फर्म नाही झालं. त्यामुळे ब्रँड अँबॅसेडर आणि ज्योत प्रज्वलित करायला कोण असणार आहे त्याच्यासोबत आपल्या वसई विरार शहर महानगरपालिकेचे माननीय आयुक्त मनोज सूर्यवंशी हे असणार आहेत. आज आपल्या वसई धर्मपंथाचे आज बिशप मोहम्मद डिसोजा हेही उद्घाटक म्हणून असणार आहेत. सोबत हे जे राकेश बेदी कलाकार जे आहेत टीव्ही आणि नाट्य टीव्ही आणि सिने कलाकार त्यानंतर अमोल गुप्ते जे लेखक दिग्दर्शक आहेत चांगले मोठे नावाजलेले ते असणार आहेत कला विभागाचं उद्घाटन करण्यासाठी. अशा तऱ्हेने आम्ही आयोजन केलेलं आहे. 26 तारखेला आमचं उद्घाटन झाल्यानंतर मात्र 17 आमची वसई डान्स ही स्पर्धा होणार आहे आणि त्याच वेळेला सर्व ठिकाणी स्पर्धा सुरू होणार आहे. यावेळी प्रतिसाद खूप वाढल्यामुळे आम्हाला स्पर्धा 26 तारखेला सकाळपासून सुरू करायला लागली. कारण आमच्याकडे 5च दिवस आहेत. लिमिटेड एरिया लिमिटेड ग्राउंड आहेत. कारण चिमाजीअप्पा ग्राउंड आहे, क्रीडा मंडळ आहे, बाजूचं समाज मंदिर आहे आणि समोरचं संपूर्ण इंग्लिश स्कूल आहे. कला विभागामध्ये संपूर्ण इंग्लिश स्कूल म्हणजे संपूर्ण अगदी सगळे एकही वर्ग सुटलेला नाही अशा तऱ्हेने स्पर्धक संख्या आलेली आहे. त्यामुळे आम्हाला 26 तारखेला सकाळपासून म्हणजे इतर वर्षी वेळेला आमची रंगवली स्पर्धा ही 25 तारखेपासूनच सुरू होते. कारण रंगवली स्पर्धेला जास्ती वेळ द्यायला ती 25 तारखेपर्यंत सुरू होणार आहे. 26 तारखेला आमची सकाळी हस्तकला ही स्पर्धा सुरू होणार आहे आणि आपला जो रीन फुटबॉल हा जो गेम आहे तो 26 तारखेला सकाळपासून सुरू होणार आहे. बाकी सर्व सांघिक संध्याकाळी 6 वाजता आपल्या क्रीडा या चिमाजीअप्पा मैदानावर कबड्डी, खो खो, बास्केटबॉल मधुबन व्हॉलीबॉल आणि इतर बॉक्सिंग स्पर्धा आम्ही 27 तारखेला ठेवलेली आहे. जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा आहे. त्यानंतर इकडे चांगला कार्यक्रम ठेवलेला आहे आम्ही फोक मराठी म्हणजे बऱ्याच जणांनी
असं सजेशन केलं होतं की फोक अख्यान जो आजकाल मराठी कार्यक्रम वाचतोय बा तर तो आणावा. तर त्यांची मानधन उच्च दर्जाचे कलाकाराला ते नंतर तरी परवडण्यासारखे नाही आहे. म्हणूनच त्याच धर्तीवर एक कार्यक्रम उदय सागर निर्मित एक कार्यक्रम त्याच याच्यावर द फोक मराठी त्याच्यासारखंच आहे. फक्त त्याच्यामध्ये फोक अख्यानमध्ये गाणी आहेत, त्याच्यामध्ये काही नृत्य पण आहेत, आपली पारंपरिक आणि याची नृत्य पण आहे. अशा तऱ्हेचा एक कार्यक्रम आपण केलेला आहे. 28 तारखेला आपला फॅशन शो असणार आहे, पारंपरिक वेशभूषा शो. 29 तारखेला शरीर शौचो ही स्पर्धा आहे. 30 तारखेला तो कार्यक्रम ठेवलेला आहे. 31 तारखेला सायंकाळी समारोपाचा कार्यक्रम सायंकाळी 6 वाजता सुरू होईल. त्यानंतर जनरल चॅम्पियनशिप आणि विशेष नैपुण्य कला, विशेष नैपुण्य क्रीडा आणि सर्वसाधारण नैपुण्य कला क्रीडा अशा 3 ज्या महत्त्वाच्या ट्रॉफीज त्या दिवशी दिल्या जातात. म्हणजे आम्हाला फार दुःख होत आहे सांगताना की आमचे मार्गदर्शक आमचे मिळतात. मुकेश सावे यांचा अकस्मित 3 आठवड्यापूर्वी निधन झालेलं आहे. म्हणजे आमचं छत्र सरवलंय असं आम्हाला वाटतंय. म्हणजे आमच्यावरती म्हणजे काही आम्हाला अडचण आलेलं आणि त्यांना संपर्क साधायचा वाटायचं त्या छत्र सरवले आमच्या डोक्यावरचं असं ही भावना आमच्या सर्व कार्यकर्त्यांचे. परंतु कार्यकर्त्यांनी जोमाने हे केलंय की हा कलाक्रीडा महोत्सव यशस्वी करायचा हीच त्यांच्या परीने कार्यकर्त्यांच्या परीने मुकेशजी सावे यांना आदरांजली असेल अशा जोमाने आपले सगळे कार्यकर्ते लागलेले आहेत. तर आम्ही यावर्षीपासून जी कला विशेष नैपुण्य ढाल, क्रीडा विशेष नैपुण्य ढाल आणि सर्वसाधारण नैपुण्य ढाल ही स्वर्गवासी मुकेश सावे स्मृती असं आम्ही म्हणजे यापुढे या तिन्ही जी ढाली आहेत त्या स्वर्गवासी मुकेश सावे यांच्या नावाने असणार आहेत. यामध्ये आमच्या संपूर्ण कमिटी आणि आमच्या कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे ते तुम्हाला आम्ही त्यांच्यासमोर सांगतो. अशा तऱ्हेची आमची सर्व तयारी आहे. मला काही थोडंसं काही वर्ष पाठीमागे जातोय. आपल्याला जर माहिती असेल की आपल्याला मी का उदाहरण देतो त्याचं कारणही सांगतो. वसई तालुका कलाक्रीडा महोत्सव सुरू झाल्यापासून काही आपल्या राज्यातले काही मंत्री, काही आमदार हा कलाक्रीडा महोत्सव आणि हे टीम मॅनेजमेंट कसं चालतं, हा इव्हेंट कसा ऑर्गनाईज केला जातो याबद्दलचं पाहुणे स्वरूपात येऊन त्याचं मार्गदर्शन आमच्या समोर मान्यवरांकडे घेतल्या जात होतं. त्याचं छोटंसं उदाहरण देतो. माथेरान नगर परिषदेच्या वतीने माथेरानला आम्ही 3 वर्ष हा कलाक्रीडा महोत्सव आम्ही कसा कंडक्ट करतो याच्यासाठी तिकडे गेलेलो माथेरानसाठी. आमचे मास्टर सर रेवंत कसा कंडक्ट करायचा, कसं नियोजन करायचं. त्याचसोबत मीरा भाईंदर नगर परिषदेच्या वतीने सुद्धा कलाक्रीडा महोत्सव साजरा केला जायचा. माननीय बाबा साहेब असताना त्यानंतर नितीन ठाकूर शहा यांच्या माध्यमातून. पण त्या सगळ्या महोत्सवाची सुरुवात तर झाली, पण पुढे का नाही गेले हा प्रश्न पडतो नेहमी. कारण कोणताही मंडळ सुरू करताना, एखादा उत्सव सुरू करताना, उपक्रम सुरू करताना त्याची सुरुवात मोठी सुरुवात होते, पण त्याच्यामध्ये सातत्य कुठंतरी कमी होतं. हळूहळू त्यातून काही गोष्टी बाहेर निघायला सुरुवात होतात आणि तो मग लयाला जातो. त्यामध्ये त्याला कारणीभूत असतं सगळ्यात महत्वाचं. आणि जेव्हा काही गोष्टी सगळेजण सांगतात कार्य करते ते कार्य करते. कारण तिथे झोपून देणे, तिथे आम्ही जे काम करतो ते सगळे स्व इच्छेने आणि स्वतःच्या सुट्ट्या राखून. म्हणजे कोणत्याही ह्या काळामध्ये 8 दिवस आपल्याला इथे काम करायचे म्हटलं तर वर्षभराचे बाहेर कुठेतरी फिरायचं प्लॅन बाकीच्यांचे असतात. पण आमच्या काही कार्यकर्त्यांनी खास सुट्ट्या राखून ठेवलेल्या असतात की ह्या 8 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये आम्हाला इथे वेळ द्यायचा आहे. आणि मग हे करत असताना त्यांना कोणतेही 1 रुपयाची कोणाकडनं कोणती अपेक्षा नसते. हा जो एक आपलेपणा आहे हे माझी आवड आहे. मग कला असेल, क्रीडा असेल, कोणत्याही ऍक्टिव्हिटीज मध्ये असेल. 2 सगळ्यात महत्वाचं सगळ्यांना असं वाटतं की यामध्ये विराटकरांचा मोठा सहभाग असतो. परंतु जेव्हा मैदानामध्ये किंवा कला विभागाच्या, क्रीडा विभागाच्या कोणत्याही प्रकारामध्ये जेव्हा एखादी अडचण निर्माण होते, प्रश्न निर्माण होते, तेव्हा स्वतंत्र निर्णय घेण्याचे अधिकार त्या सर्व समितीच्या प्रमुखांना असतात. त्यामध्ये इंटरफेअर केला जात नाही. त्याच्यामध्ये तक्रारी येतात, तक्रार निवारण समिती आहे
आणि आलेला प्रश्न तक्रार निवारण समिती दोन्ही बाजूच्या घटना ऐकून त्याचा निर्णय देते. परंतु त्यामध्ये आम्ही म्हणतो त्याच्यामध्ये असा बदल करा, अशा प्रकारच्या सूचना कधीही आजपर्यंत आम्हाला मिळालेल्या नाही. हे खूप मोठं वैशिष्ट्य आहे. बाकीच्या ठिकाणी या गोष्टी घडल्या तर आम्हीच त्या ठिकाणी जाऊन होतो खंडन करण्यासाठी, आयोजन करण्यासाठी. तेव्हा मैदानामध्ये काही घडामोडी असतात की तिथे हाच निर्णय असतो, पण त्या गोष्टीला सामोरं जावं लागतं. तर त्या ठिकाणावरती इथे आमच्या याच्यामध्ये कोणाच्याही मध्ये कोणत्याही वरिष्ठांचा इंटरफेअर होत नाही. तुम्हाला वेगळ्या सूचना दिल्या जात नाही की तुम्ही असा बदल करा. मुख्य साहेब कुठेही असले तरी त्यांचं सगळं लक्ष इथे असतं, कारण या सगळ्या घडामोडीवर तिथे लक्ष ठेवून असतं. आणि मग आम्हाला काही अडचण आम्ही त्यांचा सल्ला घेतो. या वर्षी ते आम्हाला अडचण येणार आहे, पण आम्ही सगळ्यांना आम्हाला त्यांनी एवढं तयार केलेलं आहे की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये काही गोष्टींचे निर्णय सक्षमपणे घेऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आणि काय कोणताही जात धर्म पक्ष, इथे सर्व पक्षीय कार्यकर्ते, सर्व पक्षीय धर्माचे लोक आहेत, धर्माचे, आणि सगळेजण आपल्या स्वतःला जे आयुष्यात मिळालं नाही ते प्रयत्न करतात. ज्या ठिकाणी मला काम करायचं त्या ठिकाणी काम करायचं. या 4 मागच्या सभामध्ये जिथे 60-70 कार्यकर्ते असतात ते 150च्या आसपास कार्यकर्त्यांचा आमचा वाढ झाली. मीटिंग दर शनिवारी होणाऱ्या मीटिंग त्या आमचं कारणच आहे की सगळ्यांना या मोबाईलच्या जगातून बाहेर पण आपल्या पुन्हा आपल्या जुन्या आवडीकडे जपायचं आहे. तर ते छंद जोपासण्याचं काम सुद्धा महोत्सव करत असतं आणि मला वाटतं त्याच्यामध्ये पण खूप मोठं सत्य लपलेलं आहे आणि सक्सेस लपलेले आहे. म्हणून हा संपूर्ण कलाक्रीडा महोत्सव कार्यकर्त्यांचा आहे. धन्यवाद. या सगळ्यांना एकत्रित करून हा कलाकारा महोत्सव सुरू करण्यात आला आणि सगळ्यांना हे सांगितलं होतं की तुमच्या क्रीडा प्रकारामध्ये किंवा कला प्रकारामध्ये वर्षाचीपणे पदाधिकारी असते ते कोणी घराघर चालणार नाही. योग्य प्रकारे स्पर्धावी याची फक्त आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे. आणि तेव्हा केवळ सायकलला 36व्या वर्षाने स्पर्धा 67 झालेला असून 6,000 स्पर्धकांपर्यंत येऊन पोहोचलाय. यंदा स्पर्धकांची संख्या वाढली आहे. कारण नगर परिषदेसाठी होणारे स्पर्धा द्यायला झाल्या नाही, त्यामुळे ते सरळ शिक्षण आपल्या केंद्रस्थानी झालेले आहे. या सगळ्याच्या ठीक आहे की एवढ्या वर्षात कुठेही मला कुठे विसंवाद झालाय, कुठे वादविवाद झाले, कुठे फार मारामारी झाले, असं कुठेच मला दिसणार नाही. जसे कार्यकर्ते यानं या कलाकाराला समितीने तयार केले किंवा आपोआप झाले, तसं सगळे वसईकर शिस्तीने या सगळ्या महोत्सवात लागले याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. अगदी 31 तारखेला होणारा जो 9 वर्षाचा उल्हास आहे त्यावेळेलाही तिथं कुठेही गडबड नसते, सगळे शांततेनं आणि आनंदानं लागतो. तेव्हा हा या कलाकाराचा उत्सव आणि कितीतरी कलाकार याच्यातून पुढे गेले, क्रीडापटू पुढे गेले आणि जवळच आता मुंबई हे आपल्या देशात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे टीव्हीमध्ये इतर होणाऱ्या स्पर्धांमध्ये या कलाकारांना आणि या क्रीडापटूंनी आपलं महत्त्व, आपलं कौशल्य अधोरेखित केलेलं आहे. सगळ्यांचे नाव मला घेता येणार नाही, पण वयाप्रमाणे मला सगळी नावं आठवत पडते, परंतु कार्यकर्ते जास्त माहिती देऊ शकते. परंतु एक चांगलं वातावरण या कला